उपवास तर असतो, पण साबुदाण्याची खिचडी किंवा वडे नेहमी खाऊन कंटाळा आलेला असतो. तर एकदा हे साबुदाण्याचे अप्पे करून पहा. एकदम कमी तेल किंवा तुपात होतात आणि खायला पण खूप खमंग लागतात. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात महत्त्वाचं, साबुदाण्याचे अप्पे बनवताना आपल्याला त्याच्यामध्ये बटाटे वापरायचे आहेत. त्यासाठी इथे मी बटाटे उकडण्यासाठी टाकून देते. तर मी ते कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे. असे बटाटे मधून कट करून ते उकडण्यासाठी टाकते. तर आपण कुकरला झाकण लावून याच्या साधारण 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर इथे मी गॅसवरती कुकर ठेवून देते. तर कुकरला आपण बटाटे लावलेले आहेत, तोपर्यंत इथे आपण साबुदाणा आपला भिजला आहे का ते चेक करूयात. तर इथे मी साबुदाणा चांगला स्वच्छ धुवून 5 तास भिजत ठेवला होता. तुम्ही ते पाहू शकता, आपला साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे. आता इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत. तर 4 ते 5 शिट्ट्यामध्ये आपला बटाटा व्यवस्थित उकडला जातो. इथे आपल्या कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफ काढून आपण याचं झाकण काढून घेतोय. तर पहिल्यांदा आपण हे गरम पाण्यामधून बटाटे बाहेर काढून घेतोय. आता हे थंड करून आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आहेत. तर इथं मी व्यवस्थित सगळे बटाटे काढलेले आहेत. आता हे थंड झाल्यानंतर आपण याचे साल काढून घेऊयात. इथे पाहू शकता आपला बटाटा व्यवस्थित उकडलेला आहे, त्याच्यामुळे त्याचे साल पण एकदम पटकन निघत आहेत. तर असेच आपल्याला सर्व बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत. तर आता हे बटाट्याचे साल काढल्यानंतर आपण या बटाट्याला बारीक करून घेणार आहोत. तर इथं मी पावभाजी जे बारीक करण्याचं साहित्य आहे ते वापरले. तुम्ही दुसरं पण साहित्य वापरू शकता. तर इथे आपला बटाटा एकदम मऊसूत शिजल्यामुळे तो पटकन बारीक झालेला आहे. आता यामध्ये मी 1 वाटी भिजवून ठेवलेला साबुदाणा टाकला आहे. त्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. कूट थोडा मोठालाच ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकली आणि चवीनुसार मीठ टाकले. हिरव्या मिरच्याची पेस्ट तुम्ही कमी जास्त करू शकता. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. इथे पाहू शकता आपलं हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. तुम्ही असं हातावरती पण चेक करू शकता. तर व्यवस्थित असा गोळा होतोय. आता मी हाताला तूप लावून याचे छोट्या गोळे करून घेणार आहोत. जे अप्पे पात्रामध्ये बसतील इतक्या आकाराचे मी ते गोळे करून घेते. तर 1 वाटी जो साबुदाणा मी घेतला होता त्या प्रमाणामध्ये जर केलं तर साधारण 12 अप्पे होतात या साईजमध्ये. तुम्हाला जर जास्त अप्पे करायचे असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. तर इथं मी सर्व अप्पे करून घेतलेले आहेत. आता आपण गॅसवरती अप्पे पात्र ठेवून व्यवस्थित या अप्प्यांना दोन्ही साईडनी गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तर इथे अप्पे पात्र मी थोडं गरम करायला ठेवलं होतं 2 मिनिट. आता हे अप्पे आपले खाली चिकटवू नये म्हणून मी याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. तो उपवासाला शक्यतो तूप वापरलं जातं, त्यामुळे मी तुपामध्येच केलेलं आहे. तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता. आता हे तूप व्यवस्थित सगळे अप्पे पात्रामध्ये टाकल्यानंतर याच्यामध्ये मी सर्व जे आपण अप्पे बनवले होते ते टाकून घेतलेत आणि इथे मी 5 मिनिटासाठी पहिल्यांदा झाकण ठेवून हे वाफवून घेते. 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण झाकण काढून चेक करूयात. इथं असं चमच्याच्या साहाय्याने त्याला दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित पलटवून घ्यायचं. तर इथे पाहू शकता आपले अजिबात पण अप्पे खाली चिकटलेले नाही आहेत. आता व्यवस्थित याला गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला दोन्ही साईडने फ्राय करायचं आहे. तर मी त्या दुसऱ्या साईडने त्याला पलटवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडं तूप टाकून दुसऱ्या साईडने पण आपण याला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. तर इथे मी सर्व अप्प्यामध्ये व्यवस्थित तूप टाकलेलं आहे. आता आपल्याला याला झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. आता झाकण काढून आपण चेक करूयात. तर तुम्ही पाहू शकता आपल्या अप्प्यांना कलर बदललेला आहे आणि असा गोल्डन कलर आलेला आहे. तर आपल्याला दोन्ही साईडने असं गोल्डन कलर येऊपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. मी मध्ये थोडं तूप टाकलं आहे, जेणेकरून अप्पे आपले एकदम क्रिस्पी होतील आणि खायला पण खूप छान लागतील. एकदा पुन्हा मी याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. तर 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे आणि एकदम असे क्रिस्पी दिसत आहेत. पूर्ण अप्पे होईपर्यंत साधारण आपल्याला 15 मिनिट लागतात, पण एकदम कुरकुरीत होतात आणि खायला पण खूप खमंग लागतात. आता इथे गॅस बंद करून आपण हे अप्पे काढून घेऊयात. एकदा जर तुम्ही हे अप्पे केले तर घरातील सर्वजण आवडीने खातील. तर एकदा नक्की करून पहा. तुम्ही हे दह्यासोबत पण खाऊ शकता. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.